अरे देवा, झाडलं मेलं लक्षण ते. भारी दंगा वाढलाय हो तुमचा. भाऊसाहेबांच्या कानावर गोष्ट गेली ना तर मोठी शिक्षा मिळेल. चला व्हा बरं इथून बाहेर. जगा रमा, अगो अगो रडू नकोस. होते असे कधी कधी. शांत हो बरे, रडू नकोस. बहिणी, तिला करू दे कोशिंबीर. मी मदत करते. नाही होणार उशीर, आणि झाला तरी होऊ दे आजचा दिवस घटकाभर. जा केळी घेऊन ये. आता ती उरलेली कोथिंबीर तरी निवडून द्या पटापटा सगुणाबाई. संधी मिळाली आहे उजेड दाखवायला. हात चालवा चटाचटा. आता बसा. पटवर्धनास म्हणजे अप्पांच्या चिरंजीवास आम्ही 6 महिन्यांची शिक्षा ठोठावली. अगो भाई, काय सांगतोयस काय माधवा? अरे देवा, म्हणजे आज तुझी परीक्षाच होती तर. नाही म्हणजे निकाल तू चोखच लावला असशील. माधवा, अरे यामुळे या घरात जे काही वादळ उठणार आहे ना त्यालाही तुलाच सामोरे जावे लागणार आहे. हे न्यायदानाचे काम म्हणजे अगदी दिव्यच म्हणायचे. वहिनी, यमी कशी आहे? नाही म्हणजे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलीत ना तिला? कशी दिसते ती? काय म्हणाली? नाही म्हणजे दंगा नाही ना करत? नाही हो. आणि हो, सासूबाई कशा आहेत तिच्या? बाकी बायका घरात कोण कोण आहेत? नाही मला सगळं सांगत. अगो भागीरथी, जरा विसावा घेऊ दे तिला. मग नंतर घटकाभरानं गप्पा मारीत बसा. अरे वा 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 वा, अत्यंत योग्य वेळी आलो आहे असे वाटते. घ्या, तोंड गोड करा. आज आमच्या चिरंजीवांना 6 महिन्यांसाठी तुरुंगात पाठवण्यात आले, त्यांच्या पराक्रमाचे बक्षीस म्हणून. करा, सर्वांनी तोंड गोड करा. आज आमचे पितर स्वर्गात अगदी धन्य झाले असतील. गोविंदा, तुझ्या मुलाच्या तत्वज्ञानाच्या मायाजालामध्ये माझा मुलगा आणि त्यासारखे अनेक तरुण आंधळे झाले आहेत. ये बेटा ये. माझ्या पाया पडते आहेस. जिच्या पतीमुळे आम्हा बापलेकांमध्ये वितुष्ट आले तिला अखंड सौभाग्यवती भव असं म्हणताना छातीत पीड पडतो माझ्या. मुली, तुझा नवरा म्हणजे दुटप्पीपणाचा कळस आहे. त्याचे विचार फक्त दुसऱ्यांसाठी असतात, स्वतःचे आचरण मात्र निराळे. असा माणूस केवळ आपला नवरा आहे म्हणून त्याचा आदर करावयाचा की त्याची अवहेलना करावयाची ते आता तूच ठरव. ते पटवर्धन आजोबा जे काही बोलले ना त्या सगळ्या मोठ्या लोकांच्या गोष्टी होत्या. तू नको हो विचार करूस त्याचा. कळले? आपलीच छाती दडपलीये तर त्यात ह्या पोरीची काय कथा. नवऱ्याबद्दल मनात अडी नाही बसली म्हणजे मिळवले.